गंगे अय गंगे रस्ता काय असा तिरका तिरका चालला हो तुम्ही नीट चाला की आले का सकाळ सकाळ बाकी जरा 50 रुपये दे मला पहिलं कामाला निघाले मी कामाला जाणार तर मसणार मला 50 रुपये दे चल मला प्यायला लागतं. मालकाने पगार केला नाही हो अरे मग मालकच बदल की तू अहो लाज शरम सोडली का काय पार काय त्या जिबाला हाड वाटल ते बोलाल गंगे चिडती कशाला माझ्या अरे तुला मालक बदल म्हणजे कामाला दुसरीकडे जा असं म्हणतोय कळतं का नाही तुला तुला काय नवरा बदल म्हणलो का मी अहो ते पण केलं असतं पण खानदानाची होते म्हणून राहिलं रोज रोज नवीन नवीन नाटक नवीन काहीतरी ऐकायचं नवीन काहीतरी बघायचं संसारात नुसतं माझ्या लय कामाची पडली जा बरं स्वयंपाक करून ठेवलाय घरात आणि पोर शाळेत पाठवलंय तेवढं आठवणीने आणा पोराला हा आणतो आणतो जा आले का सगळे बर ठीक आहे आज काय शिकवायचं गणित शिकवायचं बर गणित शिकू आपण पाठ आहे कुणाचे पाठ पाठ येत एक जण म्हणा उठ उठ बे के बे बे दून चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सखी 12 बे सखी 14 बे 8 16 बे 9 18 बे 20 छान असाच अभ्यास करायचा रोज बर का आणि त्या समृद्धीसाठी टाळ्या वाजा बरं सर्वजण अय मास्तर मास्तर आहे का जाग्याव आलं बो एक पेताडतात ए मास्तर बोल बाबा बोल शाळा द्या की सोडून पोराला न्यायचंय माझ्या अरे असं कुठं असतं का कधी बिशावर सोडायची शाळा कधी मी मग काय हा? मी इथं बसून राहायचं आता नाही का? आता नाही भरली तर लगेच आला न्यायला पोराला आता असं असतं का कुठं मग मी कवर बसून राहू बसून राहा शाळा सुटली तर इथंच नाही नाही मी इथं बसत असतो का पुढं मग काय करतो? पोरगा तरी द्या नाही तर मग ते पण नाही काय बाबा 50 रुपये द्या तिकडे गावात नाही भेटलं कोणी येतो मग टाइमपास गावात भेटलंच नाही का कोणी पैसे द्या नाही पोराला घेऊन जातो काय करावं आता हे शाळा द्या नाही सोडून नाही सोप पोरग नाही भेटणार मग पैसे दे 50 रुपये काढा ना. हे अवघडच आहे बाबा ही काढा काय 50 रुपये काढा काढा 50 थांब थांब जरा दम खा ते असू द्या 100 तर 100 चांगलं करतो आणि पोराला नीट शिकवा जरा बर बर हा. जा बाबा जा उद्या नको येऊ बागला अय गणपा ती शाळा सुटाय टायमाला पोरग घेऊन जा बर का येऊन हा येतो येतो अरे गंगूबाई एवढ्या उशिरा चल कर चाल काय गंगूबाई किती उशीर झाला हो होय सावकार जरा उशीरच झालं घरचं बघावं लागते पोर शाळेत सोडावं म्हणून लागतंय काय एवढा बघा उशीर आम्ही किती वाट पाहिजे तुमची बरं तुम्हाला तर माहितच आहे नवरा माझा ह्यो असा पेताड आहे सगळं बघावं लागतं अहो, आहे पण आता तुम्ही मनावच घेत नाहीत ना हो. काय अहो म्हणजे हा नवरा पेताळ मग आता त्याच्याकडे लक्ष नको द्यायला तुम्ही मनावर घेतलं तर त्याच्यात बदल होईल पण तुम्ही आपल्या त्याचा लाडच करायचा असा नाही ना उशीर करायचा एक तर आमचं तुमच्यावर किती ध्यान बरं बाई कामाला चांगली म्हणून साठी म्हणायचं ना आता नशिबात आले ते भोगावंच लागेल अहो मनावर घेतल्यावर ते बी बदलता येतं की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला अहो तेच दुसरं काय तुम्ही आता लाड करता तुमच्या नवऱ्याची तो मग जास्त दारू पितो जास्त त्रास देतो तुम्ही जर त्याला जर वेळीच आवर घातला तर तू जागेवर नाहीचा का म्हणून आम्ही म्हणतो थोडस मनावर घ्या आमचं बी घ्या त्याचं बी घ्या म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आमचा जरा जीव जास्त तुमच्यावर तर तुमचं आपलं असंच वेळ होते निघते मी भाकरी आणली का होय होय काय घेऊन येऊ मी आता नाही नाही आणली मी. मला यायचंय म्हणून म्हटलं नाही नाही डबा आणलाय ठीक आहे खालच्या पट्टीत बसा बर रुपयाला बर चालते जावा वाटलं दुपारी येतो मी चक्कर मारायला संजू ही गंगूबाई ना बऱ्याच दिवसापासून बघ मनात भरली डोकं लावावं लागल असं पाकू नाही पण काय पैसे असू ना सावकाराकडे काय त्याचा उपयोग आहे का जर ह्या शरीराची हजा नाही मजा नाही काय करायचं पैसा जमल काय लागू काय ना आता लावू काय गंगूबाईच्या ओ सावकार
बाई म्हणजे गांधी नाही बरं का, गांधी. चल परत मला चक्कर मारावं लागेल एक. मग रात्र्या अरे कुठं तार फडले कुठं मिले काय गुरांना बघा ना मग खायला पाणी बघा. बडीचे पैसे घ्यायचे काम नाही करीत. हा अरे बघ पटकन. नशा उतरली, पैसे मिळणार पुढं. राम राम बघायचा. काय करतो ध्यान द्या राव आमच्यावर. काय गरीबाला लय माझे ना काय करतो गरीबाला द्या राव 10-5 रुपये 50 रुपये द्या मला. तुमचं काही काम सांगा मी करतो राव. इलेक्शनला मतदान केलं का तुम्हाला? कोणाला करणार तुम्हाला नाही. अरे त्या सावकाराला मतदान करतो. त्यांनी पैसे दिला म्हणून मी काय पैसे नव्हते माझ्याकडून पैसे नव्हते घेतले का तू? तुम्हाला देईन आता. काय एकदा त्याला एकदा तुम्हाला. अरे बेवड्या बायको तिकडे सावकाराकडे पाठवतो कामाला आणि पैसे मागायला माझ्याकडे. तुला लाज नाही वाटत का? बागायतदार त्या सावकाराची उचल घेतलेली राव. ती पिटली की तुमच्याकडेच पाठवतो ना ते. 50 दे मला 50. अरे त्या सावकाराची उच्चल आहे ना आजची तोंडावर फेकून देतो. काय 50 मी देत तुला पण सकाळ का बायको पाठवली तू कामाला असा तुडून रे घरी येऊन. पण आता 50 द्या ना मला. तुला 50 देतो प्यायला पण भाडव्या उद्या आहे ना जर नाही बायकोला पाठवलं ना असा तुडून ना. मला बी बागायतदार म्हणतात. मला बी बागायतदार म्हणतात. आता लागली माझी उद्या पाठ. नाही तर घरी येऊन तुडवीन. नाही तसं कसं होईन राव. बागायतदार तुम्ही मोठी माणसं आमच्यासारख्या गरीबाला तुमचाच आधार आहे. बघतो मग चल येतो पाय. बायकोला पाठवतो. काय म्हणा. अरे टाकलं नाही रे खायला. एकावर 1 11 लिह. 11 एकावर 2 12 हो गंगूबाई 3 13. काय करताय? अभ्यास घेते पोराचा. याचा काय मग? काय अहो कामाला याचा काय म्हणलं? नाही सावकारकडे जाते मी कामाला. काय सावकार लावून धरला मला. एक तर बाया मिळाला. किती पैसे देतो सावकार तुम्हाला? 300 रुपये रोज देतोय. 350 देतो. या आपल्याकडे. अहो पण तसं नाही. चालू काम सोडून येतं होय आणि लागल तेव्हा आम्हाला उचल देतोय की सावकार. मी देतो की मग. मी काय नाही म्हणलं तुम्हाला? तसं नाही पण त्यांची काय उचल आहे ना त्यांची मिटून टाकू. मी तुम्हाला पाहिजे तेवढी उचल देतो पण माझ्याकडे कामाला. काय ते सावकार लावून धरला तू का असं गेला काय लई मोठा माणूस लावून. या उद्यापासून त्याचा हिशोब करा. काय पाहिजे तेवढे पैसे देऊन टाकतो आणि उद्यापासून या आपल्याकडे. कसं आहे सरपंच आमचे हे पण ओरडतील मला. ते घरी आले ना मग त्यांना एकदा विचारते आणि मग काय ते तुम्हाला सांगते बघा. असं त्यांना न सांगता बी मला नाही की जमणार. तुम्हाला तर माहिती आहे ते कशी आहेत. गंगूबाई गणपाची काळजी करू नका. गणपा त्याला काय सांगायचं काय पटवायचं ते मी सांगतो. माझ्या पद्धतीने मी त्याला हँडल करतो. पहिली सगळी उचल त्यांची मिटून टाका. मी गणपाची बी समजूत काढतो पण माझ्याकडे कामाला यावं लागेल तुम्हाला. बरं हे आले ना की ह्यांना विचारते आणि निरोप कळवते तुम्हाला. ठीक आहे. आणि मी उद्या तुम्ही कामाला या. मी तुमची वाट पाहतो. भूक लागली असेल ना तुला जेवून घेतो. गंगे ए गंगे. अरे बाबा तुझे चांगले येणार आहेत का बाळा? हा ते येतील पिऊन. तू कशाला बाळा बसतो? तू जेव मी जेवण बाबा बरोबर. जेव. प्रकार फाडली गंगी. तुझं ओरपत आहे का नाही? भूक लागली मला. पोटात कावळा ओरडत जेवायची मागतात. अहो यायला थोडा उशीर झाला मला. त्या सावकाराने खुरपून झाल्यावर अहो त्याचा घास कापून घेतला माझ्याकडून. मग थोडा उशीर झाला बघा यायला. लगेच देते तुम्हाला. ज्यादा काम करून घ्यायचं काय त्याचं कारण? पैसे काय जेल देतो काय? बाळा तुझा अभ्यास कर. हा मग तुला जेवायला बोलवते. अहो असं पोरांसमोर वरडू नये. आणि तुम्हाला काही कळतं का नाही? काय हाय का आपल्याला काम?
गरज आहे आपल्याला कामाची. गरज आहे का? मग एवढं काम करते काय त्याचं? काम केल्याने माणूस मरतय वय. हा, काम आपल्याला कुठं बी करायचंच आहे. पण तो सावकार, अरे काय बोलते सावकार? काय सावकार? तुम्ही असं चिडत नसेल तर सांगते मी. आता सांगते का तुला काठी टोला टाकूया? सांग लवकर. तुमच्या पाया पडते. तुम्ही काय रागवत नसेल तर मी सांगते बघा. सांग. तो सावकार आहे ना, अहो लई वाईट नजरेने बघतोय बघा. काय बाई चावटवाणी बोलत राहतोय. सावकार आणि मारे ह्या सावकार. अहो ऐका तर तुम्ही, ऐका तर तुम्ही. मारूनच काढ तुझ्या अहो सावकार. ऐका, असं सगळं बसा तुम्ही. तुझ्यावर वाईट नजर. तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा, तो काय समजला स्वतः? खाली बसा. मग सांग, असं सगळ्यांसंग भांडणं केल्यावर कोण ठेवल का हो आपल्याला गावात कामाला? बस त्याला काय चुरीत घालली उद्या सावकाराला. उद्यापासून सरळ आपले बागायतदाराकडे जा काम. त्याची उचल देऊन टाक. तू काय अजिबात काळजी नको. बागायतदाराकडे जायचं उद्यापासून. सावकार गेला चुलीत, त्याच्याकडे बघू तुम्ही कसं. मग तू असा कोण लागू. तू काळजी नको करून मला जेवायला दे पहिलं. बर, कोण आहे रे? अरे रस्ता तिरका कसा झालाय? सर्व चल ना जरा. हा. चल र शिरपा, देवाचे किरपा झाली या आमदा चान रे चान. त्याला काय योग आहे? ज्याला पाहतोय तेच समोरून आला. गाव मोठ वरच गाण. राम राम सरपंच, राम राम. ती मंडळी लावून कामाला. कामाला हा? कोणाकडे पाठवू नेमकी? माझ्याकडे दिन लावून. दे 50 रुपये काढ. तुझा काय रेट बदलतो का नाही का? सगळ्यांनाच 50 मागवतो. मग 50च घेते आपलं बाबून. ओके मध्ये. घरी गेले एक सांग. हा सरपंच 4 चाकीत घेऊन जाईन हा. आणि 4 चाकीतच आणून सोडीन. अहो ती जाते ना सावकाराकडे. काय तुम्ही झालंय बोलणं. त्याची उचल 2000 आहे. हा 3 देतो. 50 रुपये द्या मला. अरे तू ऐकून तर घ्याय ना. हा. नुसतं 50 रोज बर दाखवा. बोल बोला बोला बोल. त्याचं 2 देऊन टाक सावकाराचं. बर दिलं. आणि तुला 1000 होत्या. हा मग जाऊ का मी? पाठवतो. हा तिथे 50 रुपये द्या. 50. एक 50 लय दडा अहो संध्याकाळची सोय होईल माझी. काय राहतो देण्यात राहीन का? मोठी माणसं तुम्ही द्या द्या गरीब. देण्यात राहीन का? हा द्या ना. ते माझ्या इथं पुरं बसतं इथं डोक्यात माझ्या. आयले ही केस पार व्हायला गेले गड्या गणपाची. सावकार, सावकार. जरा दम निघन का काय निघतं एकदा सुरू झाले की आवाजच. काय किंमत बिंमत आहे का आम्हाला? काय तुम्हाला किंमत नाही असं तुम्ही म्हणलंय का? दारात येऊन बसलोय, तुम्ही आतमध्ये. अहो इथं पाहावं लागते लोकांचं. कुणाचं आलं, कुणाचं तू गेलं. सध्या लय तुम्हाला वेळच नसतो. कुठं असतात का? जरा वेळ आम्हाला द्यायचा. रानात काय काम करतात? गंगूबाई आहे ना रानात काम करायला तुम्हाला? ती बाई कामाची म्हणून जीव लावायचा. कामच करतात का रानात? पण काम करता का म्हणजे काय बोलताय राव? नाही गंगूबाई तुम्हीच असतात सध्या मला कळाल रानात. हा म्हणजे कोणत्या कामाच्या? रानातल्याच कामाची का? का म्हणलं तुमच्या कामाची काय? नाही ती बरं झालं तुम्हाला बाई चांगली भेटली कामाला. सावकार की तुमची ना. हा ना तुम्ही बसून ठेवीत असताल. काम आता काम तर करून घ्यावं लागेल. सावकार तू काय समजतो स्वतःला? अरे काय कमी पडलं तुला? ए चल. तू त्या सावकाराचं चमचे आहेस. बस खाली. तुला काय कमी पडलं? तुला काय वाटलं? काय तुझी झालं? उचल ना. पैशासाठी तू बोलायचं हे तर रुबाब नाही. बायकोच्या इज्जतीवर हात टाकला ए, तू. डोक्यावर परिणाम झाला काय? गप्रा. तुला काय पैसे अरे, कुत्र खात नाहीत पैशाला. छटाक भरून आला घेऊन. अरे तुझा पैसा एवढी मस्ती? मग पैसे का असं उता आलाय पैशाला तुला ए, सांगायला. फुकट देतो का? पैसे घेऊन जाताना लाज नाही वाटली का? अरे कसली लाज काढतो? द्यायला गेला? बाईवर वाईट नजर टाकतो तू. अरे कसले चाल. अप्सरा पडली तुझी बायको. बाय. याला बायको सांगायला. अरे गरीब काय हे रे, उचल नाही. नाही. गप्पाय कुत्र्या.
काय तू समजतो परत येत असतो बघून घे एवढ्या तुला अरे लागले तुझा ना, डोळाच त्याच्याकडे काढून हात कर, टाकतो. त्याच्याकडे हात कर. बघतो तुझ्याकडे अरे तू परत येतोस माझ्याकडेच पैशाला. अरे ते येड्या बेवड्याला बसला तिथे कर, त्याला हुसकून द्यायचं तर तोंडाकडे बघतो. बसा दिला बसा का? खाली बसा बस. हो बसा पगार मोजायची ह्यांना बी आणि एक काम कधीतरी असली बी एवढे सांभाळता येत नाही का? हाकलून दिला ए, गप्रे, बस. लई त्रास पैसे द्यायचे असून बी उपयोग नाही हे दिले पण की. हे काय ऐकतोय मी अहो आता ह्या बेवड्याला नाही काम नाही धंदा, ती बाया येते कामाला मग तिला पगार दिला एखादं काम सांगितलं असेल हाताला धरून नाही बाई ते हे नाही असं कर. वयाचं नाही म्हणजे हाताला धरून सांगितलं असेल अहो, तुम्ही मग आता होत माणसा तुम्हाला आज नाही ओळखीत मी तुम्हाला बायांच्या बाबतीत मी आज नाही ओळखीत सावकार आता हे चुकून त्या बेवड्याच्या गळ्यात पडली ती बाई, काय सांगायची हे तर तुम्हाला आहेच समजा मग तिचं नशीबच ही आहे नशीब फुटकं झालं. पण ही असली कुठाने करीत जर असेल तर तुम्हाला मग बागायतदार म्हणते अहो, बागायतदार हे बारीक सारीक चालूच राहायचं. पैसे असल्यावर तुम्ही होतो का माणसाला? हा तुम्हाला तर पैशाचा माज आहे पण हिथं सगळं आहे ना. पैशाचा माज आहेच ना हिथं जी कमी आहे ती माणूस शोधणार आहे ना. हा ती बाई तरी म्हणलं गंगूबाई तुम्ही राहणार काय करता बाई जर सांगा आपल्यासारख्याच्या घरात असती तर राहण्यासारखी ठेवली असती. हा ही तुम- एवढं सलग पडलं गळ्यात तिच्या. करता का लग्न मग लग्न कुठं करता आता? घ्यायचं घालून मग बरं काय काय म्हणता बोला. काय तर आमचं एवढे नाही तर तुमच्याकडे काय म्हणलं, डोकं तुम्हाला फिरवून- वेळ नाही भेटत पुढे असतात काय आम्हाला राहतले काम आता आता आहे ना याचा बंदोबस्त करावा. संजू हे एवढं परत आलं नाही पाहिजे इकडं. आता नाही येणार त्याला त्याच्याकडे बघावं लागेल जराशी. आणि पुढं जाता येते तरी आता पैसे दिले असतील कुणी त्या सरपंचाने कुणीतरी आलं इकडे टुरू 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 फेकले अंगावर पैसे. उद्या अडचणीला कुठे जाणार आहे? इथंच इथंच यावं लागेल परत कोण विचारतोय? ना तुमच्याशिवाय आहेत कोण आमच्याकडे पैसेच नाही ते संजू चला गावात पाण्याला बा ध्यान ठेव रे. पैसे कुठून आले त्याच्याकडे? त्या सरपंचाने दिले का कोणी पैसे दिले त्याच्याकडे ध्यान ठेव जरा. चला गावात आडाव पाण्याला बा. करायला नडायला कोण बघतो त्याचं नाव? गावात चला बाय आल्या असतील आडाव पाणी न्यायला अहो, चला तुम्ही कुठं तरी तुम्हाला डोकं चला द्यायला दुसऱ्या बाया दाखवतो. दाखवतो ओ चला बाई उशीर झाला एक तर गंगूबाई हा तुम्ही आता काय अजिबात काळजी नाही करायची मी आहे अहो सरपंच जरा हवे गाडी चालव. तुम्ही जरा एक काम करा ना, रस्ता खराब आहे पुढं सरा की एवढं काय लाजता नाही मी ठीक आहे फक्त गाडी हळू चालवा. अहो, तुम्ही नका काळजी करू ना आता ते सावकारण ते बागायतदार त्यांच्या नका नादी लागू. तुम्हाला काम असून नसून मी सकाळी न्यायला येत जाईन संध्याकाळी आणून सोडीत जाईन. असं तुम्ही- कसं बरं काम नसल्यावर यायचं? आज तर काहीच काम नाही फक्त 2 वाफल असणार उपटायचं आणि निवांत चिंचाच्या झाडाखाली बसू आपण काहीच अडचण नाही. चला तुम्ही नाही काम झालं की सोडा की मला घरी. नाही संध्याकाळीच तोपर्यंत नाही सोडणार. अहो, घरी पोर घाई येत. काय नाही होईन कसं बी तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला शेवटपर्यंत काय अडचण येईन ना अर्ध्या रातचा फोन करा मला. मला अक्कल शिकविता काय रे? अरे गणपा कोण आहे? हर अरे इकडे राम भाऊ इकडे राम भाऊ होय. हा कर काय काय म्हणतो काय? कुठे गेलता? गेलतो फिरत काम नाही तुला लय काम आहे. दारू का पितो तू? दारू नको पिऊला का? दारू काय नको तू पिऊ. पैसे दिलेत का मला दारू प्यायला? अरे पण एवढं सोन्यासारखी बायको तुला पोरग चांगलं सगळं चांगलं दारू पिऊन आता कुणाचं चांगलं झालं? तुझं मला अक्कल शिकवायला लागला. दारू पिऊन कुणाचं कल्याण झालेला का तुला सांगतो ऐकला का मग दे तू? 50 रुपये. अरे पैसे द्यायचा विषय नाही पण दारू नको पिऊ. संसार तुझा काय अरे झालाय, काय पण होता, माझं काय होईन काय व्हाय तुला काय येणं पडलंय तुझं अरे, काम बघ ना झालं? तू. बघ माझा ऐक तू माझा लहानपणीचा मित्र आहे. हा मग आपण काय एका वर्गातली इथं हा म्हणून तुला एवढं समजून सांगायची. गावात किती पेताळ येत लय तास मी कुणाला सांगतो का? मला मला काय काय माहिती. काय येतो का? तू माझा मित्र आहे लंगोटी आ- यार आहे, म्हणून तुला सांगायचं अरे बाबा. पण कशाला अक्कल पाहिजे अरे तो मला नको पिऊ नका ऐक तू थोडं तुझं चांगलं होईल दारू सोडल्यावर. काय चांगलं हालचाल आहेत प्रपंचाचे लगा जरा बाबा, बघ, लक्ष दे. दारू पेल्यावर काय माणूस असा रुबाबदार दिसतो तुला काय कळणार काय रे? रोजगार दिसतोय काय? जरा कोण गावात चांगलं म्हणतंय? अरे कांगाला हात लावायची तुला चांगले ताकद नाही म्हणतंय, तुला कोणाची. चांगले म्हण ना जरा विचार कर हे, थोडा तरी विचार कर ना तू. अजिबात नाही दारू म्हणजे अरे माझी नको तू शान नका आहे तू, शान. नको तू माझं ऐक ऐक थोडं ऐक जरा अजिबात ऐकणार अरे नाही. नको तू, दारू प्रपंच शिवाय मी वाटलं होतंय.
मी राहू शकणार नाही दारू मित्र मित्र म्हणून तू फारच लागला मला ज्ञान पाजायला. ऐकणार नाही काय नाही मी. जा तुझा उद्योग बघ. अरे काय झालं पोरांनो त्याला? काय झालं? अरे गणपतीच्या पोराला काय झालं भाऊ? आता ही लय अवघड आहे भाऊ, ही मास्तर बापाचं. ऐ बाळा काय झालं तुला? अरे काय झालं? आता ही त्याच्या आईला निरोप सांगा होता, ती कामाला गेलेली असेल, बाप आता कुठं पाडलाय काय माहिती. तर ही दवाखान्यातच न्यावं लागेल. आता काय झालं काय नाही, आता याला पहिलं दवाखान्यात न्यावं लागेल. या सरपंचाने लसूण खुरपाय लावलं आणि आता लिंब गोळा करायला लावली. काय करता, लेकरासाठी करावं लागतंय. नवरा पेताड नसता काम करावं लागली नसते मला. देवा. ओ वहिनी, वहिनी, ओ वहिनी, तिकडे काय करता? का हो रामभाऊ? तुमचा साया आजारी पडलाय, तिकडे गुरुजी दवाखान्यात नेलाय. लवकर जाशी राहू द्या. लवकर लवकर दवाखान्यात जा. साया आजारी पडलाय, लवकर जा दवाखान्यात. काय काय झालंय? काय माहित ना, गुरुजी दवाखान्यात नेला तुम्ही. लवकर जा तातडीने. काय झालं माझ्या मला लेकराला? माहिती, लवकर जा लवकर जा दवाखान्यात जा तुम्ही लवकर. काय करू? मी गणपाला पाहतो कुठे आहे, त्याला घेऊन येतो. बरोबर तुम्ही काय काळजी ना करू, गुरुजी दवाखान्याला लवकर जा. जा जा लवकर दवाखान्यात जा. मी आलो, गणपाल घेऊन आलो मी. ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर डॉक्टर याला बघा हो. डॉक्टर डॉक्टर बघावं याला काय झालं. डॉक्टर डॉक्टर बघावं याला. हे डॉक्टर सर काय झालं साईला? काय झालं, काय अचानकच झालं राव. काय झालं, ती बिशूत पडला अचानकच. काय करत होत? खेळत होती शाळेत. सर याचे आई वडील कुठे आहेत? आई वडील कशी बाप पियाताड, आई कुठेतरी कामाला जाती. तर ही कस तरी करावं लागेल तुम्हाला, काहीतरी इलाज करा. त्यांना आणतो मी जाऊ. त्यांना घेऊन या. पेशंट जरा सिरियस आहे, त्याला मोठ्या दवाखान्यात न्या. चालतंय चालतंय, त्यांना घेऊन आण, पण तवर गोळ्या औषध काहीतरी चालू करा. सत्यानाश झाला 10 रुपये. तुझं पोरगा आजारी पडलं, त्याच्यापाशी कोण नाही. त्या लेकराला गुरुजीने वस्तू दवाखान्यात नेले. तुला लाज लज्जा काय? तुझं पोरग बेशूत पडलंय. मी वहिनीला सांगून तुला गावभर तुला शिवून येतो. तू इकडे दारू पिऊन पडला कुत्त्या काय सुधर. काय झालं असं पोराला माझ्या? काय झालं असं? चांगलं पिक्चर चालत होत. माझ्या पोराला काय झालं? पण जावं लागल. कुठे माझा बाळ? साई, साई, डॉक्टर, डॉक्टर, काय झालं माझ्या बाळाला? साई, बाळ, साई, साई, बाळ, काय झालं डॉक्टर माझ्या बाळाला? काय झालं? तुम्ही कोण आहे? साई, त्याचे वडील कुठे आहेत? माहित नाही कुठे गेले. काय झालं डॉक्टर माझ्या बाळाला? सांगा ना प्लीज. त्याचे वडील कुठे आहेत? डॉक्टर डॉक्टर काय झालं माझ्या पोराला? डॉक्टर त्याला बघा की नीट करा की त्याला. असं काय करत? शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. सांगतो मी सगळं गोष्टी. त्याला जरा मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल. मोठे दवाखान्यात? इथं नाही नीट व्हायचं. नाही असं काय झालंय काय त्याला? इथं नाही नीट होणार. त्याला मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल. किती खर्च येईल डॉक्टर? कमीत कमी 20,000चा. 20,000? 20,000? मी आणतो पैसे. तू त्याची काळजी पोराची. मी बघतो कुठून तरी. नाही, साहेब
साई, मला साई उठ ना साई. डॉक्टर काय झालंय माझ्या बाळाला? काहीतरी औषध द्या ना डॉक्टर. तोपर्यंत आम्ही त्याची काहीतरी पैशाचा मी ना बंदोबस्त करून येते साहेब. डॉक्टर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या डॉक्टर. मी आलेला डॉक्टर, त्याला औषध गोळ्या द्या डॉक्टर. मी आले डॉक्टर. लवकर या लवकर. राहिला अजून लाईट गेली ते बघायदार. पोरगा आजारी दवाखान्यात एवढ्या वेळेस काम करा. माझं 20,000ची गरज आहे. काय तुला येडबीड लागलं का 20,000 ला मागतो? तसं नका म्हणू. तुमची सेवा करीन मी आयुष्यभर. तसं नका म्हणू. काय पैसे घेऊन गेला काय म्हणला? बायको कामाला तिकडे सरपंचा मी राहीन. आम्ही दोघं चालायला सरपंचाला जाऊन माग पैसे भेटणार नाही. दुसरं नाही कोणी देणार. तुमच्याच आधारावर त्याच्या कामाला त्याला मागला पैसे. पैसे बिचे काय तू जाय तू अजिबात रुपया नाही भेटणार. तू असं लय वेळेत झाले बघायचं. पोराचं दुखत आहे ना. दारा द्यायचं नाही. सरपंच घरी पाहिजे कुठे जाऊ? एक काय 7.5 हो. आता कुठं जाऊन काय करू? सरपंच 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 आम्हाला माझं काम करा. पोरगले आजारी होता दवाखान्यात. पोरग पैसे लागत आहेत मला. काही करून द्या ना पैसे. राहू असं नका. ते बागायतदारांनी नाही दिलं राव. तुम्ही तरी आता तुम्ही मोठी माणसं तुला कवर पैसे देऊ पहिली उचलतोय. ती दारूसाठी नको. मला तुमच्या पाया पडतो. दारू सुटली. मला दारू प्यायची नाही. पैसे नाही पैसे तुम्हाला मला पैसे द्या. मला अजिबात नको. पोरग चुकत पोराचं तसं लागायला करू. सरपंच 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 मला पैसे पोरगा आजारी तुमच्या पाया पडतो. देवा आता कुठे जाऊ मी? बागायतदारांनी पण पैसे नाही दिले. वाटलं होतं सरपंच तरी पैसे देईल, पण त्यांनी पैसे नाही दिले. आता कुठे जाऊ? पर्याय काय माझ्याकडे? हा सावकार. पण सावकार नीच वृत्तीचा माणूस. आता पर्याय मला सावकारच आहे. पण माझ्या लेकरासाठी मला त्याच्या हातापाया पडावं लागतील. माझ्या लेकरासाठी मी त्याच्या हातापाय पडेल. पण माझ्या मुलाला मी वाचवून. काय झालं तर मी माझ्या मुलाला वाचवून. कार कुठं फिरतं काय नाही. काम सांगितलं की बोल. काय कुत्रा मागा लागला का तुझ्या? अहो पुतमर काय नाही आलं काय? काय झालं? अहो देव आपला त्यांची आपली इथे कामाला नाहीत ना बाकी. गणपा. हा गणपा. काय मुलगा आहे ना दवाखाना तिथे. आणि ते पैसे मागायला सरपंच. अरे ते हलकट सारे त्यांच्या घरी गेलते. परत बागायतदार त्यांच्या गेलते पैसे मागायला. त्यांनी 1 रुपया दिला ना त्यांना. अरे हे साऱ्या दुनियाची हलकट. ती त्याला मदत करत असेल का? अहो पण त्यांचा मुलगा ऍडमिट आहे. येत असतो इथं ना घसायला. तो गणपा येत असतो. ती गंगी येत असते. अरे सावकार म्हणतात आपल्याला. ती बघ तू नको टेन्शन घेऊ. सावकार 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 सावकार. तुम्ही सावकार पदर पसरते. माझ्या मुलाचा जीव वाचवा सावकार. अरे गेलती त्या सरपंचाकडे बागायतदाराकडे भेटले का पैसे? नाही भेटले सावकार. पैसे द्या माझ्या मुलाचा जीव वाचवा. तुम्ही सांगाल ते कराल सावकार. नक्की बघा शब्द आहे तुझा. मी तुमच्या पाया पडते सावकार. पैसे पैसे पाहिजे. पैसे किती पाहिजे? 20,000 पाहिजे. 20,000. त्या बदल्यात मला काय दिलं? तुम्ही म्हणाल ते काम करेल सर. बघा शब्द तुम्ही म्हणाल ते काम करेल. मला पैसे द्या सरकार. त्या बदल्यात तू माझी तुला घर आहे? इथं सोडून बोला साहेब. तुला घर आहे? शेती आहे? वाडी आहे? मग तुला पैसे कुठे?
चालाने तुमच्या इथे राहायचा का माझा नवरा मी अरे तुला आयुष्यभर तुमची काय कुणाला पैसा मागू कोणी द्यायला अरे, गणपा! पोरगं माझं. गणपा! इकडे ये. दोघं बोंबलत फिरतात पोरापाशी कोणीच नाही अरे मी पैसे पोरापाशी कोण नाही गंगी बसली त्याच्या जवळ आता काय मिळतो अरे नाही बाबा पोरग एकटं दवाखान्यात जा लवकर पटक्यास पैसे ती वहिनी तिकडे गेली चौकाच्या घराकडे बघ पैशाचं मी सावकाराच्या तर आम्ही बघा पैसे आलं जा काय तुला अरे पैसे तिला? आणतो, तू जा, 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 लवकर जा. सावकाराचं. 40-50 किती पाहिजे 20,000 द्या सावकार माझ्या मुलाचं. माझी हो तुला पैशाचा नाही. तुला राणी बनव आई काय नाही, सावकार. माझी राणी बनव नाही, सावकार. आई, नाही. आई आई, सावकार. तुला लेकरू वाचवायचं ना हा, सावकार. वाचवायचं ना आई 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 इज्जत सोडून बघ. सावकार हात सोड तिचा. अरे कुणी पैसे दिले तुला अरे तुला जीव पुरितो काय सांगायचं स्वतःला आपल्याला आता त्याच्याशी भांडायचं नाही आणि मीच माझ्याशी भांडायचं. त्याच्या जीवाचं तिथे चळतं नाही. तुला सांगतो तू वाचला तुला सोडणार नाही बघून घे तुझ्याकडं चल ग चल पोरग या सावकाराला बघून घेऊ कसं करायचं किती जाते अरे बघतो तुला बघतो अरे माझा वर छाटील गरीबाला अरे त्या बागायतदाराला नाही पुरला अजून त्याला हे झाला तर तू काय निघाला माझा नक करायला तुम्हाला मी म्हणलो होतो अरे कुठला वाघ लागून गेला याचा कार्यक्रम लावतो मी पूर्ण कल्पना दिलती तुम्हाला मी अरे मग ह्याच्या दारात गेलो का पैसे घेऊन हा आला ना मग त्याला म्हणा जा रे कुठं जातो तू चल असल्या कुत्र्याला आपण नाही बिघालत डॉक्टरचा काय अडचण सांगितला आता काही नाही अडचण व्यवस्थित झालाय तो मोठं दवाखान्यात न्यायची काय गरज नाही. नाही गरज नाही पण त्याचे आई वडील कुठे आहेत? अहो, पैशासाठी फिरते येते कोण देतं काय काय पैसे एवढे साई बाळा साई थांबा थांबा वहिनी गाव नको बरा झालाय साहेब चांगला झालाय काय झालं डॉक्टर उठून बसलं साई नीट झाला साई बरं झाला. बरं झालं हम्म. अरे वा. सापड नाही त्याला डॉक्टर लय उपकार झालं तुमचं पाया पडतो. अरे काय झालं बा माझ्या थोडा विश्वास ठेवायचा 20,000 रुपये हो. देवासारखं धावून आला राम. आणि मित्र आहे किती जाऊ तरी सुद्धा नका मी आता तरी दारू सोडलं दारू सुटली माझ्या हातात, रंगवणार. अरे लेकराकडे बघ बहिणीकडे बघ नागराला लय त्रास दिला आणि गंगीला तर किती त्रास झाला माझ्या पायीने दारू पाय नको आता दारू काय केला काळजी करू नको तुला आजमात त्रास नाही केला आयुष्यात काय परत दारू पेणार नको डॉक्टर तुमच्या लय उपकार झाला माझ्यामुळे झाला एवढा त्रास तुला पण त्या दारूने सगळी वाट लावली माझ्या संसाराची इथून पुढे आयुष्यभरही दारू पेणार नाही मी आणि उद्यापासून तू कामाला जायचं नाही तुला सांगतो मी काम करणार तुम्हाला दोघांना सांभाळणार माझ्या ताईला लई मोठं करणार मी का बा आता चल आपण घरी जाऊ आता चल चल साई चल देवाने नीट केलं